नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? गावरान हानूच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. आम्ही आलेलो आहे शेताकडे आलेलो आहे आणि बघू शकता आज पावसाचं वातावरण झालेलं सुद्धा आहे आणि त्यासाठी आम्ही म्हणलं चला एकदा शेताला येडा पण टाकून येऊ. पावसाच्या आधी घरी जावं लागणार आहे आपल्याला, तर आम्ही शेतात आलेलो आहे. चला दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, आम्ही दोघं आलेलो आहे शेतामध्ये आणि शेतामधलं हे वातावरण आणि आज तुम्हाला काहीतरी नवीन दाखवायचा आम्ही प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, मला एक आयडिया सुचली, मला दिसला आहे, बघू शकता तुम्ही, रानभाज्या. तर रानभाज्या दाखव. तर आपल्या शेतामध्ये हा एक रानभाज्या आहेत, हे बघू शकता मित्रांनो. ही आहे रानभाजी आणि इकडं खेडेगावातील प्रत्येकाला माहिती आहे रानभाजी, कारण शहरी भागातल्या लोकांना माहीत नसते रानभाजी म्हणजे काय. कारण ही नैसर्गिकरित्याने उगणारी एक भाजी आहे आणि आयुर्वेदिक सुद्धा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे औषधी गुणधर्म असणारी भाजी आहे. आणि बघू शकता मित्रांनो, हे फक्त मोठ्या रेस्टॉरंटमध्ये किंवा मोठ्या हॉटेलमध्ये मिळत नाही मित्रांनो, हे फक्त गावाकडेच मिळतं रानभाज्या. आणि गावाकडच्या लोकांना हे खूप पौष्टिक असल्यामुळे हे आवर्जून खातात. कारण महत्त्वाचे मित्रांनो, याचे छानपणे तव्यावर सुद्धा भाजी केली जाते, कांदा वगैरे टाकून एकदम छान भाजी सुद्धा बनती. आणि आपल्या शेंगुळे, आपल्या गावाकडे, आमच्या गावाकडे खूप म्हणजे शेंगुळे वगैरे असं बनवतात, यामध्ये सुद्धा ही भाजी टाकल्या जाते. आणि कारण नैसर्गिकरित्याने उगवणारी भाजी आहे आणि कोणत्याही प्रकारचं फवारा वगैरे किंवा औषध वगैरे टाकलेलं नसतं, त्याच्यामुळं खूप चांगली भाजी आहे मित्रांनो. तुम्ही सुद्धा जर तुमच्या गावाकडे जर आले तर तुम्ही सुद्धा ही भाजी आवर्जून खा, एकदम चांगल्या पद्धतीची आहे. हेच मला दिसली म्हणून मित्रांनो, मी तुम्हाला मला पण वाटलं की तुम्हाला पण शेअर केलं पाहिजे, म्हणून मी तुम्हाला सुद्धा शेअर करतो. आणि आता मी सुद्धा घेऊन जाणार आहे, पण मी काही आणलेलं नाही कॅरीबॅग वगैरे, नाहीतर मी सुद्धा आता घरी घेऊन जाणार आहे. उद्या आल्याच्या नंतर याचं बेस्टपैकी तयार भाजी वगैरे करून खाता येते आपल्याला. आणि पाऊस सुद्धा आलेला आहे मित्रांनो, पाऊस. तर बघू शकता मित्रांनो, आपल्या इकडं पाऊस सुरू झालेला आहे. तर आपल्याला लवकरची लवकर ह्या ब्लॉग्स एंड करून घरी जायचं आहे.